विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासात आपण रासायनिक बदल व रासायनिक बंध हा पाठ अभ्यास केला. त्याचा स्वाध्याय सुद्धा आपण पाहिला. स्वाध्याय तुम्ही सोडवला असाल. आज आपण 14वा धडा उष्णतेचे मापन व परिणाम या घटकाचा आपण अभ्यास करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की कोणकोणत्या स्रोतापासून आपल्याला उष्णता मिळते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या घटकापासून उष्णता मिळते. उदाहरण पाहिलं तर सूर्य आहे, चंद्र आहे, मेणबत्ती, दिवा, वीज, गॅस या सर्वांपासून आपल्याला उष्णता मिळत असते. त्याचप्रमाणे उष्णता स्थानांतरित कशी होते, म्हणजे स्थायीमधून उष्णता स्थायू पदार्थामधून उष्णता कशी जाते. द्रव पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये उष्णतेचे स्थानांतरण कशी होते. वायू असेल तर त्या वायूमधून उष्णतेचे स्थानांतरण कसे होते याचा आपण गेल्या वर्षी अभ्यास केलेला होता. त्याचप्रमाणे आपण उष्णतेचे कोणकोणते परिणाम आहेत, उष्णतेमुळे काय काय परिणाम होतात त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. मागील इयत्तेमध्ये आपण उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा असते, उष्णतेपासून आपल्याला ऊर्जा मिळत असते हे आपण पाहिलेले आहे. अधिक तापमान वस्तूपासून कमी तापमान असणाऱ्या वस्तूकडे उष्णता नेहमी जात असते. तसेच एखाद्या वस्तूचे तापमान ही ती वस्तू किती उष्ण आहे यावरती ठरवले जाते. थंड वस्तूचे जे तापमान असते ते कमी असते, उष्ण वस्तूचे जे तापमान असते ते जास्त असते हे आपण पाहिलेले आहे. उदाहरण पाहिला तर आईस्क्रीमचे तापमान जर बघितला तर हे चहापेक्षा कमी असते. चहा आपण गरम गरम चहा पितो, त्या चहाचे तापमान जास्त असते. आणि थंड आईस्क्रीम आपण खातो, त्या आईस्क्रीमचे तापमान जर बघितला तर ते कमी असते, कमी आढळते. त्याचप्रमाणे आपण हेही पाहिले आहे, उष्णता दिल्यास, एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यास तर त्या पदार्थाचे प्रसरण होते. त्याचप्रमाणे एखाद्या पदार्थाला थंड केल्यास तर त्या पदार्थाचे आकुंचन होते. तसेच उष्णतेमुळे द्रव्याचे स्थानांतरण होते याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण उष्णतेचे मापन व परिणाम याच्याबद्दल आणखी काही माहिती घेणार आहे. प्रथमतः इथं आपण उष्णतेचे SI मधील एकक जर बघितला तर ते जूल आहे. उष्णतेचे SI मधील एकक जूल आहे. त्याचप्रमाणे CGS मधील एकक जर उष्णतेचं बघितला तर ते कॅलरी आहे. उष्णतेचे SI एककामधील एकक जूल, CGS मधील एकक कॅलरी आहे. त्याचप्रमाणे आपण 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल असते. 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल असते. त्यानंतर आपण 1 कॅलरी ऊर्जा म्हणजे काय आपण पाहणार आहे. 1 कॅलरी ऊर्जा म्हणजे किती, नेमकं किती. तर 1 कॅलरी ऊर्जा म्हणजे काय, 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला 1 कॅलरी ऊर्जा असे म्हणतात. बघा, 1 कॅलरी ऊर्जा म्हणजे काय, 1 ग्रॅम पाण्याचे
तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेला ती ऊर्जा 1 कॅलरी ऊर्जा असते. त्यानंतर आपण काही उदाहरणं पाहणार आहे. त्या उदाहरणावरून लक्षात येईल की पाण्याचे जे तापमान आहे किंवा एखादा पदार्थ असेल तर त्या पदार्थाला किती ऊर्जा लागली ते आपण दोन्ही एककामध्ये काढू शकतो. इथं पहिलं उदाहरण पहा. 1.5 kg म्हणजे 1.5 kg पाण्याचे तापमान असेल आणि त्या पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यास किती ऊर्जा लागेल? उत्तर कॅलरी व जूल या दोन्हीमध्ये काढा किंवा द्या. भावानंतर उदाहरणाला व्यवस्थित वाचला तर आपल्याला लक्षात येईल 1.5 kg पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवायचे. ती वाढवण्यासाठी त्याला किती ऊर्जा द्यावी लागेल हे आपण कॅलरी या एककात आणि जूल या एककात दोन्हीमध्ये काढणार आहे. प्रथमतः इथे जे आपल्याला दिले त्याचा आपण अभ्यास करू. पाण्याचे वस्तुमान किती आहे? 1.5 kg म्हणजे 1.5 किलो बरोबर केजीचं ग्रॅममध्ये रूपांतर केला तर 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग 1.5 किलो म्हणजे काय? 150 ग्रॅम. म्हणजे पाण्याचे वस्तुमान बरोबर 1500 ग्रॅम. तापमानातील बदल. आता तापमानामध्ये किती बदल झाले बघा. 15 अंश सेल्सिअस पासून ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवायचं. म्हणजेच किती वाढवायचं आहे? पाण्यातील बदल बघा. 45 अंश सेल्सिअस वजा 15 अंश सेल्सिअस बरोबर 30 अंश सेल्सिअस. म्हणजे पाण्याचं तापमान 30 अंश सेल्सिअसने एवढं वाढवायचं. त्यानंतर त्या वाढवण्यासाठी तेवढं तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा किती लागणार आहे ते आपण करणार आहे. तापमान वाढीसाठी आवश्यक असणारी ऊर्जा बरोबर पाण्याचे वस्तुमान ग्रॅममध्ये गुणिले तापमानातील वाढ अंश सेल्सिअस बरोबर नगरी बरोबर. पाण्याचे वस्तुमान किती आहे ग्रॅममध्ये? 1500 ग्रॅम गुणिले तापमानातील वाढ किती आहे? 30 अंश सेल्सिअस. 1500 मध्ये 30 तर केला तर 45,000 कॅलरी. म्हणजे 30 अंश सेल्सिअसने ऊर्जा तापमान वाढवायचं असेल 1.5 kg पाणी जे आहे तर आपल्याला 45,000 कॅलरी ऊर्जाही द्यावी लागेल. आता हे कॅलरीचं आपण जूलमध्ये करूया. 1 कॅलरी म्हणजे किती जूल? 4.18. मग 45,000 कॅलरीला 4.18 पुन्हा 45,000 म्हणजे 4.18 बरोबर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळणार आहे? 1,88,100 जूल एवढी ऊर्जा त्या पाण्याला 1.5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याला द्यावी लागणार आहे. 1,88,100 जूल आणि 45,000 कॅलरी एवढी उष्णता एवढी ऊर्जा त्या पाण्याला द्यावी लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं आहे उष्णतेचे जे SI मधील एकक आहे ते जूल आहे. CGS मधील एकक कॅलरी आहे. 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल आहे. आता 1 कॅलरी ऊर्जा म्हणजे काय? 1 ग्रॅम पाण्याचे वस्तुमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी ऊर्जा द्यावी लागते त्याला 1 कॅलरी ऊर्जा असे म्हणतात. त्यानंतर आपण दुसरा उदाहरण पाहू. काय आहे? 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसने वाढले असल्यास पाण्याचे वस्तुमान किती असेल? बघा उष्णता किती दिलेलं आहे? 300 कॅलरी. पाण्याचं तापमान कितीने वाढलेलं आहे? 10 अंश सेल्सिअस. 300 कॅलरी एवढी उष्णता पाण्याला दिलेली आहे. त्यामुळं 10 अंश सेल्सिअसनं त्या पाण्याचं तापमान वाढलेलं आहे. तर त्या पाण्याचं वस्तुमान म्हणजे ते पाणी किती होतं हे आपल्याला काढायचं आहे. आता उत्तरामध्ये बघा काय काय दिले त्या उत्तराला दिलेली उष्णता. पाण्याला दिलेली उष्णता किती आहे? 300
300 कॅलरी. पाण्याचं वस्तुमान, पाणी किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. ते आपण एम मानलं प्रश्नचिन्ह. त्यानंतर तापमान ते बदल, तापमानवाढ किती झालेलं आहे 10°C. हे आपण जे दिलं आहे ते लिहिलं. त्यानंतर सूत्रला उष्णता, दिलेली उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान ग्रॅममध्ये गुणिले तापमानात वाढ °C होते. आता किती ठेवा, उष्णता किती आहे, उष्णता किती आहे 300 कॅलरी बरोबर पाण्याचे वस्तुमान आपण एम म्हणलेलं आहे, एम गुणिले तापमानात वाढ किती झालेलं आहे 10°C. त्यानंतर एम बरोबर काय घेणार आहे, 10 इकडे काय इकडे गुणिले इकडे भागिले 300/10. एम बरोबर 300/10. 0 गेलं. एम बरोबर 30 ग्रॅम. म्हणजे त्या पाण्याचं वस्तुमान किती आहे 30 ग्रॅम आहे. म्हणजे 30 ग्रॅम पाण्याला तुम्ही 300 कॅलरी उष्णता दिला तर त्या पाण्याचं तापमान हे 10°C वाढणार आहे, असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आपण पाहणार आहे पुढचा जर उपघटक बघितला तर उष्णतेचे स्रोत. आता स्रोत म्हणजे काय, ज्या ज्या घटकापासून आपल्याला उष्णता मिळते त्या घटकाला उष्णतेचे स्रोत असे म्हणतात. आता पृथ्वीवरती जर बघितला तर पृथ्वीवरती उष्णतेचा सर्वात मोठा जर स्रोत बघितला तर तो सूर्य आहे. पहिला स्रोत आपला सूर्य. आता सूर्य हा पृथ्वीला जर मिळणारी जी उष्णता आहे ती सर्वात मोठा स्रोत आहे. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीय एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या केंद्रीय एकीकरणामुळे प्रक्रियेमध्ये हायड्रोजन केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात ऊर्जेची निर्मिती होते. यातील काही ऊर्जा प्रकाश ऊर्जा व काही उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. बघा, सूर्यामध्ये जे केंद्रीय एकीकरण प्रक्रिया कायम चालू असते त्यामुळे त्यामध्ये हायड्रोजन केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात आणि या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आपल्या पृथ्वीपर्यंत पोचते. म्हणजे सर्वात मोठा उष्णतेचा जो स्रोत आहे पृथ्वीवरती तो सूर्य आहे. त्यानंतर दुसरे जर स्रोत बघितला उष्णतेचा तर स्वतः पृथ्वी आहे. पृथ्वीचा जो केंद्र आहे त्या केंद्राजवळ तुम्ही तापमान जर बघितला ती अधिक असते. पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. या उष्णतेस भूऔष्णिक ऊर्जा असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या केंद्राजवळ तुम्ही घेतला तर तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता आहे, तापमान भरपूर असते. त्या ऊर्जेला भूऔष्णिक ऊर्जा असे म्हणतात. त्यानंतर तिसरा उष्णतेचा स्रोत आहे रासायनिक ऊर्जा. आपण वेगवेगळे साधनं वापरतो. उदाहरणार्थ लाकूड असेल, कोळसा असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, या पदार्थाच्या इंधनाच्या जेवणातून आपल्याला ऑक्सिजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात उष्णता मिळत होते, निर्माण होते आणि त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो आणि करत आहे. त्यानंतर चौथा स्रोत आहे उष्णतेचा विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा वापरून सुद्धा आपण उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार आहेत. विद्युत ऊर्जा वापरून अनेक प्रकारची उष्णता निर्माण केली जाते. जसे विजेची इस्त्री असू दे, विद्युत शेगडी असू दे इत्यादी तुम्ही दैनंदिन जीवनात पाहिलेच आहे. ते सगळे विद्युत उष्णतेचा स्रोत आहेत. म्हणजे विजेची इस्त्री असू दे, विद्युत शेगडी असू दे, हे सगळे उष्णतेचे स्रोत आहेत. त्यानंतर पाचवा
स्रोत जर बघितला तर अणुऊर्जा. काही मूलद्रव्यामध्ये जसे युरेनियम असेल, थोरियम असेल इत्यादी जे मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकाचे विभाजन केले असता प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, उष्णता निर्माण होते. आणि ही उष्णता आपण अणुऊर्जा म्हणून प्रक्रिया करून वापरली जाते. त्यानंतर शेवटचा स्रोत आहे हवा. या हवेमध्ये सुद्धा बरीच उष्णता सामावलेली असते. त्यामुळे हवेचे तापमान कायम बदलत असते. पाहिलं असाल तर हे हवेचे तापमान का बदलते? त्या हवेमध्ये उष्णता जी आहे ती कमी अधिक झाली तर त्या हवेचे तापमान बदलत असते. थंडीमध्ये बघा उष्णता कमी असते, कारण त्या हवेमध्ये उष्णता कमी असते, त्यामुळं तापमान कमी असते. उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर उन्हाळ्यात तापमान जास्त असते, कारण का त्या हवेमध्ये उष्णता भरपूर असते. त्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहे तापमान. एखादी वस्तू किती थंड आहे किंवा एखादी वस्तू किती उष्ण आहे हे आपण कशावरनं ओळखू शकतो? तर त्या पदार्थाच्या, त्या वस्तूच्या तापमानावरून. एखाद्या वस्तूचं तापमान जर कमी असेल तर तो पदार्थ थंड आहे असं आपण म्हणतो, आणि एका पदार्थाचा तापमान जास्त असेल तर तो पदार्थ उष्ण आहे, गरम आहे असे आपण म्हणतो. आणि थंड आणि उष्ण हे संवेदना सापेक्ष आहे, म्हणजे आपल्याला जाणीव झाली तर आपण ते सांगू शकतो. आता खालील कृतीवरून आपण हे तापमान किती असते याचा आपण अभ्यास करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा 3 सारखे भांडे घ्या. त्यांना अ, प व क असे नावे द्या. आकृती 14.5 मध्ये तुम्ही पाहू शकताय. 2. अ मध्ये थोडे गरम पाणी घ्या. ब मध्ये थंड पाणी भरा आणि क मध्ये अ व ब मधील थोडे पाणी टाका. तुमचा उजवा हात अ मध्ये व डावा हात ब मध्ये बुडवा व 2-3 मिनिटे ठेवा. आता दोन्ही हात क मध्ये बुडवा. तुम्हाला काय जाणवतो? ते केल्यावर आपल्याला लक्षात येते की दोन्ही हात एकाच भांड्यातील पाण्यात, म्हणजे एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवले असले तरी उजव्या हाताला ते पाणी थंड लागते आणि डाव्या हाताला तेच पाणी गरम लागते. याचे कारण काय असेल? वरील कृतीवरून आपल्याला लक्षात येते की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान आपल्याला अचूकपणे सांगता येत नाही. तसेच जास्त गरम असेल किंवा जास्त थंड असेल तर हात लावल्यामुळे त्याला आपल्याला इजा होऊ शकते किंवा आपल्याला भाजू शकते. म्हणून तापमान मोजण्यासाठी एका आपल्याला उपकरणाची गरज असते. त्या उपकरणाला तापमापी असे म्हणतात. तापमापी हे तापमान मोजण्याचे उपकरण आहे. तुम्ही मागील इयत्तेमध्ये तापमापीबद्दल वाचले आहे, त्याचा अभ्यास केला आहे. त्यानंतर आपण उष्णता व तापमान याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. हे दोन्ही संज्ञा एकमेकावरती अवलंबून आहेत. उष्णता व तापमान यात काय फरक आहे? पदार्थ हा अणूपासून बनलेला असतो, याचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि पदार्थाचे जे अणू आहेत ते सतत गतिशील असतात. त्याच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते.
म्हणजे त्या पदार्थाची उष्णता किती आहे यावरती त्या पदार्थाची गतिज ऊर्जाचे प्रमाण अवलंबून असते. तसेच तापमान हे अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेवरती अवलंबून असते. बघा, त्या पदार्थामध्ये उष्णता किती आहे त्याच्यावरती गतिज ऊर्जेचं प्रमाण अवलंबून असणार आहे आणि तापमान हे त्या पदार्थाच्या गतिज ऊर्जेवर अवलंबून असणार आहे. दोन वस्तूंमधील अणूची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्याचे तापमान समान असते. म्हणजे दोन अणू जर असतील त्याचे गतिज ऊर्जा समान असतील तर ते दोन्हीचे तापमान समान असते. तापमान व त्यापेक्षा कमी तापमानामध्ये वायूतील अणूची गती क्रमशः दाखवली आहे. अणूंना जोडून दर्शविलेल्या बाणाची दिशा व लांबी अनुक्रमे अणूच्या वेगाची दिशा व परिणाम दर्शवतात. उष्ण वायूतील अणूचा वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक असतो. आकृती क मध्ये तुम्ही पाहू शकताय की वस्तूतील अणूचा वेग हे बाणाद्वारे दाखवला आहे. स्थायूतील अणू यांच्यामधील परस्पर बलाने बांधलेले असतात. जर स्थायू पदार्थ असेल तर त्या स्थायू पदार्थाचे अणू आहेत ते परस्पर बलाने एकमेकांना बांधलेली असतात. त्यामुळे आपल्या स्थानावरून ते विस्थापित होत नाहीत. उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते आंदोलित होतात. एका ठिकाणी राहूनच ते उष्णता प्रभावित करत असतात. जितके स्थायूचे तापमान अधिक तितका त्याचा दोलनवेग अधिक असतो. समजा दोन वस्तू आहेत अ आणि ब. ते एकाच पदार्थापासून बनलेले आहेत. अ चे वस्तुमान हे ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ मधील अणूची संख्या ब मधील अणूपेक्षा दुप्पट आहे. जरी अ व ब चे तापमान समान असले तरी अणूतील जी गतिज ऊर्जा आहे ती समान असली तरी अणूचे एकूण गतिज ऊर्जा अ मधील अणूची एकूण गतिज ऊर्जा ही ब मधील एकूण अणूच्या गतिज ऊर्जेपेक्षा दुप्पट असते. म्हणून अ आणि ब चे तापमान जरी समान असले तरी उष्णता ही अ पदार्थाची उष्णता ही ब पदार्थातील उष्णतेपेक्षा दुप्पट असते. म्हणजे त्या पदार्थाची एकूण गतिज ऊर्जा किती आहे, त्या पदार्थामध्ये अणू किती आहेत याच्यावरती त्या पदार्थाचं उष्णता ठरणार आहे. तापमान समान असेल परंतु अणू दुप्पट असतील तर ज्या पदार्थामध्ये अणू दुप्पट आहे जास्त आहे त्या पदार्थाची उष्णता जास्त असणार आहे. धन्यवाद.